नमस्कार. मी श्रीमती मनीषा पवार, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सौंदाणे येथे इयत्ता 11वी व 12वी कला विभागात अर्थशास्त्र विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, चालू वर्षी कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वर्क फ्रॉम होम हा उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आम्ही चालू वर्षी तुमचा 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. चालू वर्षी 12वीचा अभ्यासक्रमाचे स्वरूप बदललेलं आहे आणि या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आज मी तुम्हाला आपले 8वे जे प्रकरण आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे. आपल्या 8व्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच पब्लिक फायनान्स इन इंडिया. सार्वजनिक वित्त व्यवहार. सार्वजनिक म्हणजे काय की सर्वसामान्य भाषेमध्ये ज्याला शासन असे म्हणतो किंवा सरकारी. मग सरकारी वित्त व्यवहार. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यास करत असताना मागील वर्षी आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला. मग अर्थशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो तर ह्याची थोडक्यात माहिती मिळवली. तर प्रामुख्याने अर्थशास्त्र या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. अर्थशास्त्र हे प्रामुख्याने ज्याला संपत्तीचे शास्त्र असे म्हणतात की ज्या शास्त्रामध्ये पैशाच्या संबंधीचे जे व्यवहार असतात त्याचा अभ्यास केला जातो. मग अर्थ, पत आणि वित्त हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. मग सर्वसामान्यपणे वित्त म्हणजे काय की वित्त म्हणजेच अर्थ किंवा पत होय, म्हणजेच पैसा. मग सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय की शासनाचे पैशाच्या संबंधीचे जे व्यवहार आहेत ते म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच पब्लिक फायनान्स होय. मग या प्रकरणामध्ये आपल्याला शासनाचे जे पैशाच्या संबंधीचे व्यवहार आहेत की शासनाकडे पैसा कोणकोणत्या मार्गांनी येतो आणि सरकार हा जो पैसा आहे तो पैसा कोणकोणत्या कारणांसाठी खर्च करत असतो याचा संपूर्ण तपशील या प्रकरणामध्ये दिलेला आहे किंवा सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये दिलेला असतो. तर सर्वप्रथम आपण या प्रकरणाची प्रस्तावना अभ्यासू. तर सार्वजनिक वित्त व्यवहार ही जी अभ्यास शाखा आहे ही अर्थशास्त्राच्या जुन्या शाखांपैकी एक असून यामध्ये अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका आणि कार्यांवर प्रकाश टाकला जातो. मग शासन म्हणजे काय? शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. म्हणजे शासन म्हणजे काय की आपण म्हणतो आपण शासन निवडून दिलेलं आहे किंवा सरकार निवडून दिलेलं आहे. मग हे शासन काय आहे की शासन म्हणजे आपला जो विशिष्ट प्रदेश आहे त्या प्रदेशातील समाजाची जी विविध कार्य आहेत ही कार्य पार पाडण्यासाठी लोकांनी जी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय. मग या संस्थेची कार्य कोणती आहेत किंवा या शासनाची कार्य कोणती आहेत तर देशाचं परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, त्याच पद्धतीने देशातील खाजगी मालमत्तेचं संरक्षण करणे, देशामध्ये रोजगार निर्मिती, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे, त्याच पद्धतीने देशातील लोकांचे आरोग्य आणि शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणे ही कार्ये शासनाकडे सोपविली जातात. मग या कार्यांचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 भागांमध्ये केलेले आहे. त्यातील पहिलं जे कार्य आहे शासनाची ते म्हणजे सक्तीची कार्य. सक्तीची कार्य म्हणजे कोणती की जी करणे शासनाला बंधनकारक आहेत अशी जी कार्य आहेत ती सक्तीची कार्य आहेत. मग शासनाची सक्तीची कार्य कोणती तर देशाचं परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे,
त्याच पद्धतीने अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी जी कार्ये आहेत हे शासनाची सक्तीचे कार्य आहेत. म्हणजेच भारताच्या शेजारील जे इतर देश असेल, जसं पाकिस्तान असेल, आता सध्याची स्थिती जर बघितली भारत चीन युद्ध, तर ही जे शेजारील देश आहेत यांच्यामध्ये जर युद्ध होत असेल तर अशा वेळेस आपल्या देशाला या परकीय आक्रमणांपासून संरक्षण करणे, त्याच पद्धतीने देशांतर्गत जे वादविवाद होतात तर हे टाळण्यासाठी अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे इत्यादी शासनाची सक्तीची कार्य आहेत. त्यानंतर या सक्तीच्या कार्यांबरोबर शासनाची काही ऐच्छिक कार्ये आहेत. ऐच्छिक कार्य म्हणजे की देशाच्या विकासासाठी शासनाला स्वइच्छेने काही कार्य पार पाडावी लागतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने देशातील लोकांचे शिक्षण, तसेच नागरिकांची आरोग्यविषयक सेवांची तरतूद करणे, निवृत्ती वेतन, याबरोबरच इतर कल्याणकारी ज्या योजना आहेत की ज्या योजनांमुळे देशाच्या विकासात चालना मिळेल अशी काही कार्य शासनाला स्वइच्छेने करावी लागतात. तर हे झालं शासनाची कार्य. मग यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ व स्वरूप. तर शासनाची कार्ये मी तुम्हाला सांगितली की शासनाला काही ऐच्छिक आणि काही सक्तीची कार्य पार पाडावी लागतात. मग शासन ही कार्य पार कोणत्या पद्धतीने पाडेल किंवा शासनाला ही कार्य पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता भासते. मग हा पैसा कोणकोणत्या मार्गांनी मिळवायचा याचा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जात असतो. तर सार्वजनिक वित्त व्यवहार ही जी संकल्पना आहे ही प्रामुख्याने सार्वजनिक आणि वित्त व्यवहार या दोन शब्दांचे मिश्रण आहे. सार्वजनिक हे जे नाव आहे हे समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्तिसमूहासाठी दिले जाते आणि वित्त व्यवहार म्हणजे सोप्या शब्दात उत्पन्न आणि खर्च होय. अशा पद्धतीने सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास होय. आणि हा जो अभ्यास आहे हा प्रामुख्याने सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेमध्ये केला जात असतो. तर अशा पद्धतीने सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक शासन असेल, तर या शासनाने समाजाच्या विकासासाठी कोणकोणत्या कार्यांवर खर्च करायचा, त्याच पद्धतीने हा खर्च भागवण्यासाठी कोणकोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळवायचे याचा संपूर्ण अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेमध्ये केला जात असतो. तर हे झालं सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आणि स्वरूप. त्यानंतर आहे ते म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या. आता विविध अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी पहिले जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे ह्यू डॅल्टन यांच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. म्हणजे काय की अर्थशास्त्रामध्ये शासनाने कोणकोणती कार्य केली पाहिजे किंवा शासन समाजाच्या हितासाठी किंवा देशाच्या विकासासाठी तसेच अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कोणकोणती कार्य करते, कोणकोणत्या विकास योजना अंमलात आणत असते याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि राज्यशास्त्रामध्ये समाजाच्या विकासासाठी शासनाने कोणती कार्य करणे आवश्यक आहे याचा अभ्यास केला जातो. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयांपैकी एक विषय आहे. मग सार्वजनिक वित्त व्यवहार हा सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. म्हणजेच काय, ह्यू डॅल्टन यांच्या मते
अर्थशास्त्रामध्ये देखील समाजाचे कार्य निर्धारित असतात आणि राज्यशास्त्रामध्ये देखील शासनाने समाजासाठी कोणकोणती कार्ये करणे आवश्यक आहे याचा तपशील असतो. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषावर असलेल्या विषयांपैकी एक विषय मानलेला आहे. त्यानंतर दुसरे जे शास्त्रज्ञ आहे ते म्हणजे प्राध्यापक फिंडले शिराज. यांच्यामध्ये सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे. सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे म्हणजे काय की शासनाच्या मालकीचा जो पैसा आहे तो पैसा खर्च करणे आणि निधी उभारणे म्हणजे पैसा उपलब्ध करणे म्हणजे शासनाचा खर्च आणि शासनाचं उत्पन्न याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार हो. या दोनही शास्त्रज्ञांच्या व्याख्येवरून हे स्पष्ट होते की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये प्रामुख्याने शासनाचे उत्पन्न आणि शासनाचा खर्च या दोन्ही बाबींचा अभ्यास केला जातो. आता सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यांच्यामध्ये काय फरक आहे तर विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकतो. तर सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारातील पहिला जो फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्दिष्ट. तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचं सर्वात महत्त्वाचं जे उद्दिष्ट असतं ते म्हणजे समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे किंवा समाजाचा फायदा करून देणे. आणि खाजगी वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे स्वहिताची पूर्तता करणे किंवा स्वतःचे हित साध्य करणे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे फरकचा तो म्हणजे खर्चाचे निर्धारण. आता शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करत असते. म्हणजे शासन समाजासाठी खर्च करत असताना त्याच्याजवळ असलेल्या उत्पन्नाचा विचार न करता अगोदर समाजाच्या विकासासाठी कोणकोणत्या कामांसाठी खर्च करणे आवश्यक आहे याची पातळी निश्चित करत असते. आणि या उलट खाजगी वित्त व्यवहारामध्ये व्यक्ती ही सर्वप्रथम आपलं उत्पन्न विचारात घेते आणि त्यानुसार खर्चाचे मार्ग निश्चित करत असते. पतस्थितीचा जर विचार केला, पतस्थिती म्हणजे काय? पत म्हणजे काय की पैसा. मग पैशाची स्थिती सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाची बाजारपेठेतील जी पत आहे ही मोठ्या प्रमाणावर असते आणि खाजगी व्यक्तीची पत ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे शासनाकडे असणारा पैसा जो आहे किंवा उत्पन्न जे आहे हे जास्त असतं आणि खाजगी व्यक्तीचं पत किंवा पैसा जो आहे हा मर्यादित स्वरूपाचा असतो. चलन छापण्याचा अधिकार. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये भारताची जी रिझर्व्ह बँक आहे या रिझर्व्ह बँकेद्वारे चलनाची छपाई केली जात असते. खाजगी व्यक्तीला तसा कुठलाही अधिकार नसतो. त्यानंतर पाचवा जो फरक आहे तो म्हणजे वित्त व्यवहारातील लवचिक. तर सार्वजनिक वित्त व्यवहार हे अधिक लवचिक असतात आणि या उलट खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करता येत नाही कारण खाजगी वित्त व्यवहार हा मर्यादित असतो. त्यानंतर शेवटचा जो फरक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेतील परिणाम होय. तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव होत असतो कारण शासन जो पैसा खर्च करत असतो किंवा उत्पन्न मिळवत असतं हे अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठीच करत असतो. त्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. या उलट खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर फारसा प्रभाव पडत नाही किंवा नगण्य स्वरूपाचा परिणाम होत असतो. तर अशा पद्धतीने काही मुद्द्यांच्या आधारे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये फरक सांगता येतो. आता सार्वजनिक वित्त व्यवहार याचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे किंवा सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे तर याचं थोडक्यात आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण काही घटकांच्या आधारे हा सार्वजनिक वित्त व्यवहार
स्पष्ट केलेला दिसून येतो. तर या आकृतीवरून आपल्याला थोडक्यात सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात किंवा देशामध्ये येणारा उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने येते किंवा शासन कोणकोणत्या कारणांसाठी खर्च करत असेल किंवा राज्याचं जे धोरण आहे किंवा आर्थिक धोरण जे आहे किंवा वित्तीय प्रशासन जे आहे यांचा रोल किंवा भूमिका सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय असते याचं थोडक्यात माहिती मिळू. तर सार्वजनिक वित्त व्यवहारातील पहिला जो घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक खर्च. मग सार्वजनिक खर्च म्हणजे काय की सरकारचा खर्च. मग शासन कोणकोणत्या कारणांसाठी खर्च करत असते. तर सार्वजनिक खर्चामध्ये प्रामुख्याने महसुली खर्च येतो, त्यानंतर भांडवली खर्च, विकास खर्च व विकासेतर खर्च. या 4 प्रकारचे खर्च हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात असतात. त्यानंतर दुसरा जो घटक आहे सार्वजनिक वित्त व्यवहारातील तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न होय. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे शासनाकडे येणारं जे उत्पन्न आहे ते कोणकोणत्या मार्गाने येते. तर पहिला जो मुद्दा आहे सार्वजनिक उत्पन्नाचा तो म्हणजे कर. मग कर हे प्रामुख्याने किती प्रकारचे. तर कर हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स. मग प्रत्यक्ष कर कोणते. तर प्रमाणशील कर, प्रगतशील कर, अप्रगतशील किंवा प्रतिगामी कर. त्यानंतर अप्रत्यक्ष कर कोणते. तर वस्तू व सेवांवरील कर ज्याला आपण GST म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर यांचा समावेश प्रामुख्याने अप्रत्यक्ष करांमध्ये केला जातो. त्यानंतर कराव्यतिरिक्त जे उत्पन्न आहे ते म्हणजे करेत्तर उत्पन्न. मग करेत्तर उत्पन्न कोणतं. तर त्यातील पहिला आहे शुल्क फीज, दुसरा आहे सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत. म्हणजे शासन ज्या वस्तू व सेवा उपलब्ध करत असते त्या वस्तूंच्या मोबदल्यात जी किंमत असते त्यामार्फत येणारे शासनाचं उत्पन्न. त्यानंतर आहे विशेष अधिभार. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे दंड व दंडात्मक रक्कमा. याद्वारे देखील शासनाला उत्पन्न मिळत असते. त्याचबरोबर भेटी, अनुदाने व देणग्या यामार्फत देखील शासनाच्या सार्वजनिक उत्पन्नात भर पडत असते. त्याचबरोबर विशेष कर, शरीराला अपायकारक असणाऱ्या वस्तूंवर शासन जो विशेष कर आकारत असते त्यामुळे सार्वजनिक उत्पन्नात भर पडत असते किंवा सार्वजनिक उत्पन्न येत असते. त्याचबरोबर शेवटचं आहे ते म्हणजे कर्जे. कर्जाच्या स्वरूपात जी रक्कम शासनाकडे जमा होत असते त्याचा समावेश सार्वजनिक उत्पन्नामध्ये होत असतो. त्यानंतर तिसरा जो घटक आहे सार्वजनिक वित्त व्यवहारातील तो म्हणजे सार्वजनिक कर्जे होय. मग सार्वजनिक कर्जे हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असते. एक म्हणजे अंतर्गत कर्जे जे एकाच देशामधील नागरिक असतील, देशामधली बँक असतील, औद्योगिक क्षेत्र असेल यांच्याकडून घेतलेले कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज. आणि बाह्य कर्ज म्हणजे देशाबाहेरील बँकेकडून किंवा नागरिकांकडून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल यांच्याकडून घेतलेले कर्जे म्हणजेच बाह्य कर्जे होय. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे राज्य वित्तीय धोरण. मग या राज्य वित्तीय धोरणामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक खर्च असेल, सार्वजनिक महसूल व सार्वजनिक कर्जे या 3 घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारातील शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन. मग वित्तीय प्रशासन कशा पद्धतीचं असतं ते त्यामध्ये शासकीय अंदाजपत्रक जे आहे या शासकीय अंदाजपत्रकाचा अभ्यास आवश्यक असतो. मग उत्पन्न असेल, खर्च असेल, कर्ज असेल किंवा एकूण वृद्धीसाठीचे जे धोरण आहे या धोरणाचा समावेश वित्तीय प्रशासनामध्ये केला जात असतो. तर अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार हा अनेक घटकां मिळून सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अभ्यास केला जातो.